विठ्ठला
नित्यविमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावतीर्थं निर्गुणरहितं सद्गुरुं सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपादनाथं गुरुराज वैरं मोक्षनाम ज्ञानदानप्यदक्ष क्षेत्र निवासिने नमामि वेद विद्या वैष्णव सत्य समर्थ श्रीपाद बाबा की जय। मायोग पीठे तटे विमरत्या वरं पुंडलिकाय धातु मणिग्रे समादश्री कष्टं तमानंद कंदं परदं लिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरणा होया सकळ विद्यांची अधिकार
पवित्र स्थानी तुम्हा देववृंदांच्या सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग, ज्यांना या विश्वामध्ये प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात, महाराष्ट्र कन्या विभूती जे विठ्ठल भक्त होते, किती महान त्यांची कीर्ती, ते म्हणजे नामदेव महाराज. त्यांच्या चार चरणाचा असा आहे विठ्ठला विठ्ठल. आज जिजाऊबाई अर्जुन सपकाळ यांच्या 13व्या निमित्ताने माझ्यासारख्या पालकाला ही कीर्तन रूपी ज्यांनी सेवा दिली, म्हणून मी आज त्यांचे खूप खूप आभारी आहे. आमचे उज्ज्वलताई असतील, त्यांनी मला सेवा दिली इथे, म्हणून मी त्यांच्याच खूप खूप आभारी आहे. विठ्ठला विठ्ठला. बघा आज आपण इथं बसलो, काय आज आपण इथं बसलो, ही वेळ आपल्या ताब्यातली आहे, पुढची वेळ आपल्या ताब्यातली नसणार आहे. बघा माझ्या साधूने इथं प्रत्येकाच्या ध्यानात आणून दिलं की ही वेळ आपल्या ताब्यातली आहे, पुढची वेळ आपल्या ताब्यातली नसणार आहे. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. म्हणून देवानेही मनुष्याने विचारयंत बनवली आहे, म्हणून याच योनीत आपल्याला विवेक करता येण्यासारखा आहे. इतर योनींच्या ठाई हा विचारच नाही, पशु पक्षी पाप पुण्य काय जाणती, उत्तम मध्यमा भोगिती भोगिती काय कजुपदती मरती बैरी अंगमुखी. विठ्ठला विठ्ठला. जीवाजीराव पंथ, अहो आपल्या हाती गोल्डन चान्स लागला आहे. काय लागला आहे? तो गोल्डन चान्स लागला आहे. आपल्या हातातून त्याला बाहेर जाऊन द्यायचं, आपलं गोड जन्माचा सुखरूप असेल. आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आलो आणि त्यातल्या त्यात माऊली तुकाराम महाराजांच्या संतांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. आम्ही दैवाचे दैवाचे,
फक्त मनुष्य हा उभा आहे. काय मनुष्य हा उभा आहे म्हणून इतर योनियांच्या टाया विचारच नाही. पशु पक्षी पाप पुण्य काय जाणे उत्तमामध्ये बघा आई वडिलांनो, याला संतांचा सर्कल लागतो. काय लागतो? संतांचा सर्कल लागतो. ऐसे वेद देती ग्वाही प्राप्ती नाही. आई वडिलांना संताशिवाय या जगामध्ये प्राप्ती नाही. बघा याच्यासाठी सद्गुरूच्या मुठामध्ये यायला लागतं, सद्गुरूच्या संप्रदायामध्ये यायला लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्व महत्वाचं असतो. तुम्ही आपण कोण जन्माचं सुखरूप केलं? संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, संत अमृतदादा आपल्या जीवनामध्ये आले. अहो काहीतरी कोण जन्माचं सुखरूप केलं असेल. आपण आपल्या आजी आजोबांना पंजाबजीना आपल्या आई वडिलांना माझ्या संतांना खायचं काहीतरी तुकडा द्यायचं दिला असेल. म्हणून आज आपण इथं आहोत. जर का विचार करता आला नाही तर पुन्हा विचार करण्याची संधी मिळणार. अरे विचार करणे मना मना, विचार करणे हा जन्म आपल्याला परत मिळणार नाही. म्हणून याच मनुष्य देहात आपल्याला विवेक करता येण्यासारखा आहे. म्हणून देवाने ही योनी आपल्याला विचार यंत्र बनवली आहे. विठ्ठला ह्याच योनीत आपल्याला विचार करता आला पाहिजे. बघा संत जगद्गुरु प्रसिद्ध संत नामदेव महाराज काय म्हणतात, माझ्या भाग्यानं मला साथ दिली, माझ्या सुकृतानं मला साथ दिली, माझ्या प्रारब्धानं मला साथ दिली. म्हणून मला जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे गुरु माझ्या जीवनामध्ये आले. भाग्याचा उदय तेथे जोडे संत पाय सद्गुरुनाथ महाराज. माझ्या साधूला किती अंतःकरणात जाऊन सांगावं, डोळे बाहेर येऊपर्यंत त्यांनी सांगावं, हाताळ्याला कीड लागेपर्यंत त्यांनी सांगावं, घसा सुजेपर्यंत माझ्या साधूनं प्रत्येकाच्या ध्यानात आणून दिले. पण आपलं कोण जन्माचं पाप की आपल्याला संतांचे शब्द समजत नाही. जर 1 किलोचा मेंदू असेल तर संतांचे शब्द समजतील, आणि जर नसेल तर कानावरून जातील पण ऐकायला येणार नाही. विठ्ठला पूर्वजन्मी पाप केले, डोळ्या बहु विस्तारिले. पूर्वजन्मी पाप केले, नाही बंधावी नदीचा,
जगात ज्या झाडाला पानं नसतील त्याला पानं फोडले. अहो किती जरी त्याला असू द्या आपण मेळ बसणार नाही तरी त्याला कुंभ काकाला जावं लागेल. काय त्याला कुंभ काकाला जावं लागेल. अहो ते जरी नाही झालं तरी ही विद्या कुणी संपन्न केली असेल तर त्याला नरकाला जावं लागेल. परंतु मेळ बसणार नाही, त्याला तिथंच जावं लागेल. काय त्याला तिथंच जावं लागेल. म्हणून इथं आपल्याला साधूचा सर्कल धरला पाहिजे, संतांचा सर्कल धरायला पाहिजे. मग संतांच्या सर्कल मध्ये काहीतरी इकडे येण्यासाठी काहीतरी साधन असेल की नसेल? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला, पद्मनाभ जोडी येला, पद्मनाभ जोडी येला. ऐसे वेद देती माई, ऐसे वेद देती माई, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती माई, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही. मग देवाकडे इकडे येण्यासाठी काहीतरी या सद्गुरूच्या सर्कल मध्ये येण्यासाठी काहीतरी मार्ग असेल की नसेल? काहीतरी मार्ग असेल की नसेल? तेने साधती साधने तुटती भावाचे बंधन. बघा इकडे देव समजण्यासाठी फक्त भाव पाहिजे. बघा ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील देखील सांगतात, भाव कळे आकळे एरविना कळे आणि करता यावळे कैसार या कोटे आहे हरी. आत हरी बाहेर हरी, हरीने कोंडी येले ग हरी. हरी आला मग कैसी भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरणे देवरी. मग जेवण हा मनामनीचा विषय आहे का? जेवण 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 हा मनामनीचा विषय आहे का? मग परमार्थ मनामनीचा चालेल का? अवया पोटा कारणे गा शिमले रे झार, न मिळीची दाता कोणी जन्म दुःख निवार. कीर्ती आहे संत मुखी तो मज दाखवा हारी, पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी. आई वडिलांना देव वाट पाहून राहिला पण देवाकडे कुणी जात नाही. वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि गुरपाळू तातडी उदाविळ. अहो देवाकडे का जात नाही? का जात नाही हा जीव? कारण नाम देव हा एकच आहे आणि घेणारा देखील एकच आहे. नाम घे वदनी दोष जाती. बघा ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील काय सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. मग आपण नामाला सन्मुख का विन्मुख? आपण नामाला सन्मुख का विन्मुख? तुम्ही व तुमचे नाव वेगळे आहे का? मग देव व देवाचे नाव वेगळे असेल का? आता इथं प्रश्न असा पडतो की नाम आणि नाव ह्याच्यामधला फरक काय? नाम आणि नाव याच्यामधला फरक काय? अहो नाव म्हणजे ह्या देहाला ठेवलेलं हे जे नाव, उपजल्या बालकसी नाम नाही त्यापासी ते ठेविले अन्यासी होते तेवढ्या. नाम म्हणजे त्या नदीकालाचे ते गुह्य ज्ञान. ते नाम म्हणजे ते नामा म्हणे तू काय म्हणे आणि तू काय म्हणे नद्या. काय म्हणतात संत? नाम जप परे तू बांधून शकेस नदी कर्म नामे पावन धर्मा धर्म नामच परब्रह्म विदत. याला नाम म्हणतात. अहो ते नाम जे भगवान भोले बाबांनी जे पार्वतीला दिले हे नाम. काय जे भगवान भोले बाबांनी जे पार्वतीला दिले ते नाम. मग आपण नामाला सन्मुख का विन्मुख? आपलं काय चाललंय? आम्ही इकडं देव तिकडं, आम्ही
तिकडं मेळ बसतोय का दोघांचा? नामासी विनमुख तो नर पापिया अन हरिविन धावया न पवे कोणी. बघा ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील काय सांगतात. नामासी विनमुख तो नर पापिया सांगितलं त्यांनी. काय सांगितलं तर पापिया सांगितलं. म्हणून ते नाम घ्यायचा अधिकार ते सर्वांना आहे. सकाळची येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. 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 माया आली म्हणता दासी धनी, दासी धनी. माया आली म्हणता दासी धनी, दासी धनी. परते तत्व नाही रे अन्यथा. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामावरती तत्व नाही रे अन्यथा आणि वायानिक पंथा जाशी जनी. नामावरती तत्व नाही रे अन्यथा. नामासी विनमुख तो नर पापिया सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ऐसे वेद दिती गवाई संता बिना प्राप्ती नाही. आता इथं असा प्रश्न पडतो की संत कुणाला म्हणावं. एक शब्द लाखात करून दाखवतात त्याला संत म्हणावं का? ज्याला 3-4 लाख कोटी आड आहेत त्याला संत म्हणावं का? लाल सोडून पांढरे घालतात आणि पांढरे सोडून लाल घालतात त्याला संत म्हणावं का? अहो, मग आता संत कुणाला म्हणायचं? हा विचार कुणी केला का? हा विचार आपण करतो का? ज्ञानोबाराय तुम्हा मला सूचित करतात निवृत्तीच्या कृपेने. ज्ञान घेऊन दोघडा पैकी अति गाडा तरी एक अध्यात्म ज्ञान पुढा जात्यान तुझो विठ्ठल विठ्ठल. बघा आई वडिलांना आपण आईच्या उदरातून बाहेर येतो. काय? आपण आईच्या उदरातून बाहेर येतो. ब्रह्मदेवानं नटवलेली सृष्टी, ब्रह्मदेवानं नटवलेली सृष्टी किती मोठी किती चांगली वाईट हे फक्त त्या जाखंद्याला समजतं. पण त्याला काहीच उपयोग नाही एवढं सांगून सुद्धा याची देखील ती अवस्था झाली. आणि कनो हे माझे मना, आणि कनो हे माझे मना, आणि कनो हे माझे मना, आणि कनो हे माझे मना. आणि करो हे माझे मना, आणि करो हे माझे मना, आणि करो हे माझे मना, आणि करो हे माझे सद्गुरुनाथ महाराज मना. होता पंडित शहाणा. माझ्या संतांनी ती जागा दाखवली. ताई अगं आई ऐकशील का? माझ्या संतांना मला ती जागा दाखवली. तरी मी तव सकळ देही एरवी सध्याचर देही सिव्या मुकाय अशी स्थिती. ती बुद्धी स्फुरे निशी ती वस्तू निघावी अर्जुना सद्गुरुनाथ. महाराज माझ्या साधूला मला सांगितलं जिथं बोर लावायचंय ती जागा दाखवली, ते ठिकाण दाखवलं. पायारूच्या गुणे कडले लागू का, पायारूच्या गुणे कडले लागू का.
बायाळूच्या गरवे पडली ठाऊका जगा पुंडलिक दाखविती मज दाखवा तुमचे चरणी नारायण विठ्ठल विठ्ठल असा श्रीपाद बाबा रामदास बाबा मूर्तिदादांचा सर्कल तुम्हा आपल्या जीवनामध्ये लाभला असा पायाळू तुमच्या आमच्या जीवनामध्ये लाभला ज्यांच्या नामानं फुलत माझा फुकळा हो, ज्यांच्या नामानं फुलत माझा फुकळा हो, श्रीमद माझा माझा काय माझा फुकळा, श्रीमद माझा माझा काय माझा फुकळा, गुरुदादा माझा काय माझा फुकळा. त्यांच्या नामाने माझा फुकला. त्यांच्या नामाने माझा फुकला. बाबा माझ्या काळजात फुकला. रामदास बाबा माझ्या काळजात फुकला. बाबा माझ्या काळजात फुकला. आळ्याच्या पट्टीचा मला लागला नामाचा चिंत. त्यांच्या भक्तीचा आहे आनंद. त्यांच्या नामाचा लागला मला छंद. त्यांच्या भक्तीचा आहे आनंद, मला लागला नामाचा छंद. त्यांच्या भक्तीचा आहे आनंद. त्यांच्या नामाचा लागला मला छंद. माझी बदलविली जीवन कळा हो, श्रीमद बाबा माझ्या काळजात फुकला. श्रीमद बाबा माझ्या काळजात फुकला. गुरुदादा माझ्या काळजात फुकला. माझी बदलविली, माझी बदलविली, माझी बदलविली जीवन कळा. श्रीपाद बाबा माझ्या काळजात फुकला. श्रीपाद बाबा माझ्या काळजात फुकला. बाबा माझ्या काळजात फुकला. लागला नामाचा छंद. त्यांच्या भक्तीचा आहे आनंद. त्यांच्या नामाचा लागला मला छंद. माझी बदलविली जीवन कळा. बाबा माझ्या काळजात फुकला. बाबा माझ्या काळजात फुकला.
कधी मन कबीरे येथे आठवण मनाला ओ बाबा येथे आठवण मनाला श्रीपादा सोडू नका ओ आम्हाला नका सोडू नका ओ आम्हाला सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय दास बाबा की जय सद्गुरु श्रीपाद बाबा भेटले माझे जीवनाचे कोडे फुटले. सद्गुरु नाथ बाबा भेटले माझे जीवनाचे कोडे फुटले. श्रीपाद बाबा भेटले माझ्या जन्माचे कोडे भेटले बाबा भेटले माझ्या जन्माचे कोडे भेटले सद्गुरु श्रीपाद बाबा भेटले. नाथ बाबा भेटले. बाबा भेटले सद्गुरु आमचे दादा भेटले माझे जीवनाचे कोडे फुटले. सद्गुरु आमचे दादा भेटले माझे जीवनाचे कोडे फुटले. सद्गुरुनाथ बाबा भेटले माझ्या जन्माचे कोडे भेटले रामनाथ बाबा भेटले माझ्या जन्माचे कोडे आज के आनंद की आई वडिलांना आपल्याला श्रीपाद बाबा रामदास बाबा आपल्या जीवनामध्ये आले म्हणून आपल्या भाग्याचा उदय झाला. भाग्यानं साथ दिली म्हणून आजपर्यंत आपण इथं आलो. जर कर्म आडवा आला असतं तर भाग्यानं साथ दिली. श्रीपाद बाबा रामदास बाबा अमृतदासच्या पायाळू तुमच्या आमच्या जीवनामध्ये लाभला म्हणून आज आपण तुम्ही इथं आहोत. नाम उच्चारिता कंठी 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 पुढे उभा जगाचे नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगाचे पुढे उभा जगाचे पुढे उभा जगाचे नाम उच्चारिता कंठी उच्चारिता कंठी नाम उच्चारिता कंठी नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगाचे पुढे उभा जगाचे पुढे उभा जगाचे पुढे उभा जगाचे नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगाचे नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगाचे नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजटी. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांचं प्रति अवतार कार्य म्हणजे संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा संत अमृतदास विठ्ठल विठ्ठल. मग हा देह आपल्याला कशाकरिता मिळाला याचा कधी विचार केला का? हा देह आपल्याला कशाकरिता मिळाला याचा विचार कधी केला का? देव दिला देह भजन गोमाता 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 त्याची देवी दिला देव भजन गोमाता
दिला देह भजना गोमाता देवी दिला देह भजना गोमाता देवी दिला देह भजना गोमाता देवी दिला देह भजना देवी दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला पटा बाधिकेचा सद्गुरुनाथ महाराज आई वडिलांना पण आपण काय विचार करतो माझ्या संतांनी काय सांगितलं देवी दिला देह भजना गोमटा सांगितलं पण आपण काय विचार करतो देवी दिला देह भोजना गोमटा आपण हा विचार करतो काय आपण हा विचार करतो की देवी दिला देह भोजना गोमटा आपण हा विचार करतो खरंच जर जन्म मरणाचा फेरा जर बात करून घ्यायचा असेल तर सद्गुरूला शरण घ्या काय संत कबीरदास किती छान बोलतात लक्ष 84 अंगे फेरे फिर कर सुंदर नरतुन पाया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया अरे कहत कबीर सुन बैसा दो आया बैसा गया इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन का खंबा इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन का खंबा अरे आवत जावत कोई नहीं देखे यही बड़ा अचंबा बंगला खूब बनाया रे अंदर नारायण सोया आई वडिलांना या शरीराला 9 द्वाराची नगरी सांगितली आहे आणि जर 9च्या 9 द्वारामधली जर घाण निघून जावायची असेल तर संतांचा सर्कल लागतो याच्यासाठी संतांचा सर्कल लागतो मग नेमकं सद्गुरू कशाला म्हणायचं काय नेमकं सद्गुरू कशाला म्हणायचा नाही तर हा प्रश्न पडतो सद्गुरू असावं जनगट धरावे त्याचे मनगट प्रश्न विचारावे दोन अरे मी कोण आणि देव कोण आई वडिलांना जो सद्गुरू म्हणेल अरे देव तू एक आहेस पण अशा गुरुंना शरण जायचं आहे आणि अशा गुरुंना शरण जाऊन त्या अनादी कालाचे ते नाम प्राप्त करून घ्यायचे आहे आणि त्या नामाने त्या चिंतनाने मुखी नाम हती मोक्ष मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची आई वडिलांनाही ते नाम घ्यायचा अधिकार सर्वांना आहे म्हणजेच नाम घेणारा व देणारा हा कोण आहे एकच आहे कोण आहे तर एकच आहे बघा संत देखील म्हणून गेले जिसकी उसकी ते सबकी निशानी बघा पाण्याला देखील अक्कल येते पण मनुष्याला अक्कल येत आलासी कोठोनी जाती कोणारे ठाया आलासी कोठोनी ठाया घरदार तुझं हे अखिल टकीची माया घरदार तुझं अवघी लटकायची माया आलासी कोठोनी या अरे जाशी कोणारे ठाया अरे घरदार तुझं हे अवघी लटकीची माया
जायचं आहे, परंतु कीर्तिरूपी उराला पाठीवर नाही कोणाचे कुणी आणि तुझे नव्हे रे कुणी, नाही कोणाचे कुणी आणि तुझे नव्हे रे कुणी. नाही कोणाचे कुणी आणि तुझे नव्हे रे कुणी, नाही कोणाचे कुणी आणि तुझे नव्हे रे कुणी. आणखी जातील एकल्या प्राणे माझे माझे म्हणून, आणखी जातील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. या मायेचा बाजार, या मायेचा बाजार, अवघा मायेचा बाजार, मायेचा बाजार. अहो नाही कुणाचे कुणी, इथे कोणही कुणाचं नाही. या राज्याचे कपडे आपल्याला इथं सोडून जायचं आहे, काहीच घेऊन जाऊ शकत, आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही. बघा नामदेवाची भक्ती किती श्रेष्ठ होती, त्यांच्या ताटात जेव देवत होते, अहो त्यांच्या कीर्तनात देखील नाचत होते. परंतु गुरु महिमाच्या परीक्षेमध्ये नामदेवांना कच्च ठरवलं गेलं व तिथेच गोरबा काका म्हणाले, नामा कच्चा रे कच्चा, नामा कच्चा रे कच्चा. नामा कच्चा रे कच्चा, नामा कच्चा रे कच्चा. नाही गुरु का बचा, नाही गुरु का बचा. नाही गुरु का बच्चा, नाही गुरु का बच्चा. नामा कच्चा रे कच्चा, नामा कच्चा रे कच्चा. नामा कच्चा रे कच्चा, नामा कच्चा रे कच्चा, नामा कच्चा रे कच्चा. नामा कच्चा रे कच्चा रे तू नाही गुरु का बच्चा. जोवरी सद्गुरु नाही गेला भ्रातार, साधना विचार व्यर्था गेला. ज्याने गुरु नाही गेला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही गेला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही गेला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही गेला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही गेला त्याचा जन्म वाया गेला. आई वडिलांनो, ज्याने गुरु नाही केला त्याचा काय जन्म वाया गेला, काय त्याचा जन्म वाया गेला. म्हणून आपल्याला फक्त मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि याच वेळी आपल्याला विवेक करता येण्यासारखा आहे शेवटची पाळी. बघा हाच आपल्याला एक शेवटची पाळी मिळाली आहे आणि याच आपण ओळखी करून घेऊ शकतो आत्मारामाची. म्हणून नामदेव महाराज त्यांच्या प्रथम चरणात प्रतिपादन करतात, शेवटली पाळी एक मनुष्य जन्म, शेवटली पाळी एक मनुष्य जन्म. शेवटली पाळी एक मनुष्य जन्म, शेवटली पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी मनुष्य जन्म, शेवटची पाळी तो मनुष्य जन्म, शेवटची पाळी तो मनुष्य जन्म, शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म. सुकलियावर मोगेरा पडे, सुकलियावर मोगेरा पडे, सुकलियावर मोगेरा पडे, सुकलियावर मोगेरा पडे. सुकलियावर फेरा पडे, सुकलियावर फेरा पडे, सुकलियावर
सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय विठ्ठला शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म सुखालिया वर्म फेरा पहाडे कजन्मी वळखी करा राम संसार संभ्रम होऊ नका बघा आई वडलं नाही तर काशे म्हटले असतील संत इथं काशे म्हटले असतील संत एक जन्मी वळखी करा आत्माराम आई वडिलांना जो गुरु म्हणेल तू स्वतः आत्माराम आहेस आपण अशा गुरूंना शरण जायचं आहे आपण अशा गुरूंना शरण जायचं आहे म्हणजे ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान ते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उद्धवाला दिले ते ज्ञान विठ्ठला विठ्ठला बघा ते ज्ञान म्हणजे जे तुकाराम महाराजांनी जे नामदेवाला दिले ते ना ते ज्ञान जे विसोबा खेचरांनी जे नामदेवांना दिले ते नाम काय ते नाम ते ज्ञान बेगा बरवे जरी मनी अठरा नावे तरी संताया बजावे सर्वस्वी म्हणून संत एकांती बैसले सर्व सिद्धांती शोधिले ज्ञान दृष्टावलोकिले ज्ञान काढले ते श्री हरीचे नाम बघा तुम्ही येथे बसला तुम्ही जर नसता तर मी काय पत्रांना सांगितलं असतं का रे बाबा तुम्ही आहात म्हणून माझी शोभा आहे तुम्ही जर नसते तर मी काय दुसऱ्यांना सांगितलं असतं का म्हणून वक्तापेक्षा जास्त श्रोता महान आहे म्हणून इथं असं समजू नका की कीर्तनकारा मोठा असतो जो बसलेला असतो खाली तो मोठा असतो बघा आमचे मृदुंग वाजक असतील ओंकार महाराज दुरवडे आणि आमचे गायनाचार्य असतील छाया महाराज आणि बाबा असतील तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली म्हणून मी तुमची आज खूप खूप आभारी आहे जय ज्ञानेश्वर माऊली